थालीपीठासाठी आपण भाजणीचे पीठ घेतलेले आहे। त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने जिरे पावडर, भरपूर सारी कोथिंबीर, चिरलेला पालक, शिमला मिरची, कांदा, किसलेले गाजर, दोन चमचे तेल टाकूया। त्यानंतर 1 चमचा हा पांढरे तीळ घेऊया, अर्धा चमचा गरम मसाला, आपण हिरव्या मिरचीचे वाटण केलेले आहे। त्याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, अद्रक, जिरे, ओवा यांचे वाटण आहे। चवीनुसार मीठ टाकूया आणि नंतर हे सर्व एकत्र एकजीव करून आपण त्या छान असा पिठाचा गोळा मळून घेऊया। पिठाचा गोळा छान असा तयार झाला की आपण एक कॉटनचा कपडा ओला करून घेणार आहोत। त्याच्यावर थोडे पाणी शिंपडून घेणार आहोत। त्यानंतर आपण पिठाचा गोळा घेऊन त्याच्यावर आपण छान असे पाण्याचा हात ओला करून थालीपीठ थापून घेणार आहोत। थालीपीठाला मध्ये आधी होल पाडून घेणार आहोत। गॅसवर आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे, ज्याच्यावर हे थालीपीठ टाकून आपण दोन्ही बाजूने क्रिस्पी असे थालीपीठ भाजून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपले हे थालीपीठ तयार आहे। दह्याबरोबर व मटकीच्या उसळीबरोबर आपण हे थालीपीठ सर्व करू शकतो।